चला तर मग आपण क्रिएटिव्ह कुटुंबाचा रॅपिड फायर स्टार्ट करूया. तुला पटकन उत्तरं द्यायची आहेत. दोन ऑप्शन असतील. हां, हां. चहा की कॉफी? कॉफी, ती पण सोहमच्या हातात. अरे वा. पैसा की पॅशन? पॅशन, कारण पॅशनच्या मागे पैसा येतो. पैसा येतो अगदीच. पुस्तक की नेटफ्लिक्स? पुस्तक, एनी डे. एनी डे, एनी टाइम. डिजिटल रायटिंग की कागद आणि पेन? कागद आणि पेन. वा. म्हणजे आजही तू कागद आणि पेन घेऊन हो, लेखन ती करतेस? लिहिण्याची मजा आहे ना, ती तुम्हाला बाकी कशात येणार नाही. म्हणजे पुस्तक वाचतानाही कागदाची पानं उलटणं आणि लिहिताना कागदावर लिहिणं ह्याची एक वेगळी मजा आहे. वेगळी मजा ओल्ड आहे. स्कूल म्हणा तुम्ही, पण चालेल. कागद आणि पेनच. बरं, कागद आणि पेनवरून मला आठवलं, तुझा लिखाणाचा स्पीड आणि वाचनाच्या स्पीड बद्दल आम्हाला सांग थोडंसं. खूप जास्ती खूप जास्ती आहे दोन्ही पण. कारण बाकीच्यांनी, म्हणजे हे आता मोबाईलवर होतं, की बाकीच्यांनी मेसेज वाचेपर्यंत माझं खूप भराभर लिहूनही होतं आणि वाचूनही होतं. म्हणजे एका बैठकीत एखादं पुस्तक सहज संपवू शकते, इतका दोन्हीचाही स्पीड आहे. आहे, लेखनाचाही तेवढाच हो, आहे. हो. खूप छान. हेट कमेंट की नो कमेंट? दोन्हीनेही तसं खरं काही फरक पडत नाही. कारण आपली कलाकृती झाली, की ती आपण लोकांवर सोपवायची असते. ती ते कशी घेतात, हे त्याचं प्रतिबिंब आहे. म्हणजे हेट कमेंट केलं तरी ते तुमचंच आहे आणि नाही केलं तरी ठीक आहे. बरं, हा प्रश्न थोडासा व्यवस्थित विचार करून द्या. बरं. कारण हे क्रिएटिव्ह कुटुंबाबद्दलचं आहे. बरं. डॉक्टर की आर्किटेक्ट? तुझ्या हा क्रिएटिव्ह फार विचार कुटुंबाबद्दलचं करून. आहे. आणि उत्तर दिलंस तर त्याचं आम्हाला स्पष्टीकरण पण दे. खूप अवघड आहे याचं उत्तर देणं. पण बरं. डॉक्टरमुळे मिळालेला आर्किटेक्ट असं म्हणू अरे वाह! वाह! शकेन वाह! मी. वाह! खूप मस्त. अतिशय सुंदर उत्तर. याचं सांग बरं आम्हाला, काय डॉक्टर कोण आणि आर्किटेक्ट कोण? माझा नवरा म्हणजे डॉक्टर समीर वात्सल हे जनरल प्रॅक्टिशनर आहेत. हो, डॉक्टर आहेत. आणि माझा मुलगा सूर्यांश हा आर्किटेक्ट आहे. म्हणजे ज्याने हे कव्हर डिझाइन ज्यानं केलं तर. मुखपृष्ठ बनवलं तो. खूप खूप हो. सुंदर उत्तर दीना. वाह! पु. ल. की वपू काळे? पु. ल. कधीही. मस्त. बरं, शांतपणे लेखन म्हणजे शांततेत लेखन की संगीत ऐकत-ऐकत? शांतपणे. शांत. मला जनरली रात्री सगळी शांतता झाल्यानंतरच काहीतरी सुचतं. बऱ्याचदा असं झालेलं आहे. बरं. पुढच्या प्रश्नाचं उत्तर तू दिलंय. सकाळी लेखन की रात्री लेखन? रात्री. रात्रीचं. बरं. व्हेज की नॉन-व्हेज? दोन्ही. दोन्ही, दोन्ही. बरं, पुढचं अगदी महत्वाचं. पुणे की मुंबई? एक पाय पुण्यात आणि एक पाय मुंबईत. आता मुंबई. आता मुंबई. पुणे तुझं माहेर. हो. म्हणजे पुण्यात शिक्षण झालं किंवा खूप वर्ष पुण्यात राहिल्यामुळे पुण्यासाठी एक वेगळा कप्पा आहे, पण आता मुंबई. आता मुंबई.